नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे कोल्हापुरी पद्धतीने भडंग। तर चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी चुरमुरे चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये बारीक काही खडे वगैरे असेल, चुरा वगैरे तर निघून जाईल। असे मी सर्व चुरमुरे इथं चाळून घेतलेले आहे। आता मसाल्यासाठी बघा, बडीशेप 1 चमचा, धने 1 चमचा, जिरं 1 चमचा, हळद 1 अर्धा चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, लाल तिखट चवीनुसार, इथं साखर घालत आहे मी 2 चमचे, हिंग अर्धा चमचा, मीठ घालत आहे मी चवीनुसार। आता हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया। बघा, मी इथं वाटण करून घेतलेलं आहे। चला आता फोडणीची तयारी करूया। इथं मी 2 गड्डे लसूण क्रश करून घेत आहे। जरा जाडसरच वाटून घेत आहे, एकदम बारीक नाही करायचा। हे इथं मी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। पाव किलो शेंगदाणे, मुठभर कढीपत्ता, मोहरी, लसूण ठेचलेला। आता फोडणीची तयारी करूया। आता इथं मी शेंगदाणे तळायसाठी तेल घालते। याच्यामध्ये शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झालेले आहेत, आता मी काढून घेते। आता ह्याच तेलामध्ये आपण फोडणी करायची आहे। तर सर्वात आधी मी 1 चमचा राई घातलेली आहे, 1 चमचा जिरं, त्याच्यामध्ये क्रश केलेला लसूण टाकत आहे। सर्व परतून घेऊ। त्याच्यामध्ये कढीपत्ता, आता वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये टाकत आहे। थोडासा खमंग वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। आता त्यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे घालून थोडं